भारतीय उद्योग जगतातील अतिशय ज्येष्ठ असे उद्योजक पद्मभूषण विजयपत सिंघानिया यांचं दुःखद निधन झालेलं आहे। ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। खरं म्हणजे विजयपत सिंघानिया आणि यांचं जी ठाण्यामध्ये देखील त्यांचं जे काही रेमंड नावाची कंपनी होती, रेमंड वुलन मिल फार जुनी कंपनी होती, ठाण्याची त्यांची अतिशय नाळ जुळली होती आणि विजयपत सिंघानिया त्यांचे गौतम सिंघानिया हे जे काही या उद्योग जगतामध्ये गेले अनेक वर्ष या त्यांच्या उद्योगाचं नाव जागतिक स्तरावर नेण्याचं काम त्यांनी केलं आणि एक कंप्लीट मॅन म्हणून ही टॅगलाईन त्यांच्या कंपनीची होती आणि तसंच आयुष्य विजयपत सिंघानिया यांनी देखील कंप्लीट मॅन म्हणून जगले। त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे। अतिशय त्यांना पद्मभूषण अवॉर्ड प्राप्त झालं होतं। हॉट एअर बलूनमधून त्यांनी सगळ्यात उंच असा उडान घेतली आणि जागतिक विक्रम केला। त्याचबरोबर मायक्रो लाईट फ्लाईटमधून त्यांनी लंडन ते दिल्ली अशा प्रकारचा प्रवास करून जागतिक रेकॉर्ड केला। असे अनेक विक्रम त्यांनी केले आणि अतिशय संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी असलेलं व्यक्तिमत्व आज विजयपत सिंघानिया यांच्या रूपाने आपल्यामधून गेलेलं आहे। ही देशाची न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे। त्यांची प्रेरणा, त्यांनी केलेलं काम आणि ऊर्जा इतर लोकांना सातत्याने मिळत राहील अशा प्रकारचा मी आदरांजली व्यक्त करतो आणि हे दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला मिळो ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि माझ्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या वतीने विजयपत सिंघानिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। भारतीय उद्योग जगत के बहुत ही सीनियर उद्योजक विजयपत सिंघानिया, इनका दुखद निधन हुआ है। ये हमारे लिए दुर्भाग्यपूर्ण घटना है। एक उद्योग जगत में एक बहुत ही विश्वसनीय नाम ये विजयपत सिंघानिया और सिंघानिया ग्रुप का था। थाना में भी इनकी एक बहुत पुरानी फैक्ट्री, थाना से भी इनका बहुत ही करीबी रिश्ता रहा है। उन्होंने बहुत ही संवेदनशील तरीके से लोगों की सेवा की है और उनकी एक अलग पहचान है। उनको पद्म भूषण अवार्ड भी मिला है। हॉट एयर बलून में उन्होंने सबसे ऊंचाई पाकर ये एक बड़ा विश्व रिकॉर्ड भी किया है। उसी के साथ माइक्रो लाइट एयर फ्लाइट से उन्होंने लंदन से दिल्ली का जो ट्रैवल किया है वो भी एक बहुत ही विश्व का रिकॉर्ड किया है। ऐसे कई रिकॉर्ड उनके नाम पर दर्ज है और ऐसे महान व्यक्तिमत्व जो है उनका आज देहांत हुआ है। मैं उनको महाराष्ट्र सरकार की ओर से और व्यक्तिगत तौर के मैं हमारे परिवार की ओर से, शिवसेना की ओर से उनको बहुत बहुत भावभीनी आदरांजलि अर्पित करता हूँ। फॉरवर्ड सीमेंस यूनियन ऑफ इंडिया की ओर से वेस्ट एशिया कॉन्फ्लिक्ट में फंसे कुछ भारतीय सी फेरर्स मैन को जो है भारत आज सुरक्षित लाया गया है, क्या कहना चाहेंगे? हमारे देश के प्रधानमंत्री आदरणीय मोदी जी हमेशा जब युद्ध की परिस्थिति हो, जब अपवादात्मक परिस्थिति हो, जब भी सेंसिटिव हालत पैदा होती है, तब ऐसे परिस्थिति में हमारे प्रधानमंत्री जी हमारे भारतीय लोगों को सुरक्षित आए। थैंक यू।